हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे NMMC 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे, ज्याच्यामध्ये असिस्टंट कमिशनर, म्युनिसिपल डेप्युटी सेक्रेटरी अँड असिस्टंट लॉ ऑफिसरची जी पोस्ट आहे, त्यासाठी आज आपण इथे महाराष्ट्र ॲक्टमध्ये ॲक्ट 5 द राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015 चे MCQs इथे कव्हर करत आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे, याच्यामध्ये आपण सगळेच जे ॲक्ट्स दिलेले आहेत ते कव्हर करणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार आणि व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा. ठीक आहे. तसंच बघा, महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015 चे MCQ सुद्धा अवेलेबल आहे. याच्यामध्ये टोटल 30 सेक्शन 250 प्लस MCQs कव्हर केलेले आहेत. इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया इथे द राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015 चे काही MCQs. तर बघा, फर्स्ट आहे द ऍक्ट एक्सटेंडेड टू. आता जर ऍक्ट म्हटलं तर कोणता? राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट. ठीक आहे. हा अधिनियम कोणावर लागू होतो? मीन्स राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ओनली अर्बन लोकल बॉडीज, सेकंड ओनली स्टेट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, थर्ड ऑल पब्लिक ऑथॉरिटी नोटिफाईड बाय गव्हर्नमेंट अँड फोर्थ सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसेस. तर करेक्ट आन्सर येईल इथे थर्ड, ऑल पब्लिक ऑथॉरिटी नोटिफाईड बाय गव्हर्नमेंट. शासनाने अधिसूचित केलेल्या सर्व सार्वजनिक प्राधिकरणांवर. बिकॉज द ऍक्ट अप्लाइज टू ऑल नोटिफाईड पब्लिक ऑथॉरिटी including department, local bodies and authority as per section 2 of 8. Okay. Next, second, the primary objective of Maharashtra Right to Public Service Act 2015 is. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 चा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट रेग्युलेट गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट, सेकंड एन्श्योर ट्रान्सपरन्सी इन पब्लिक फायनान्स, थर्ड प्रोव्हाइड टाइम बाउंड डिलिव्हरी ऑफ पब्लिक सर्व्हिस अँड फोर्थ प्रिव्हेंट करप्शन इन पब्लिक ऑफिसेस. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, प्रोव्हाइड टाइम बाउंड डिलिव्हरी ऑफ पब्लिक सर्व्हिस. सार्वजनिक सेवांची वेळेत पूर्तता सुनिश्चित करणे. बिकॉज the act guaranteed time bound delivery of notified public service to citizen as per section 3. Next, third, public service under the act means. अधिनियमानुसार पब्लिक सर्व्हिस म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट एनी सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय प्रायव्हेट एजन्सीज, सेकंड एनी सर्व्हिसेस नोटिफाईड बाय गव्हर्नमेंट, थर्ड ओनली म्युनिसिपल सर्व्हिस अँड फोर्थ ओनली वेलफेअर स्कीम. तर करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड, एनी सर्व्हिस नोटिफाईड बाय गव्हर्नमेंट. शासनाने अधिसूचित केलेली कोणतीही सेवा. बिकॉज ओनली सर्व्हिसेस नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट आर कवर्ड अंडर द ऍक्ट ऍज पर सेक्शन 2 of 7. नेक्स्ट, फोर, द डेझिग्नेटेड ऑफिसर इज. डेझिग्नेटेड ऑफिसर कोण असतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अपॉइंटेड बाय द अप्लिकंट, सेकंड अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट, थर्ड रिस्पॉन्सिबल फॉर प्रोव्हाइडिंग पब्लिक सर्व्हिसेस अँड फोर्थ अँड ॲपेलेट ऑथॉरिटी. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, रिस्पॉन्सिबल फॉर प्रोव्हाइडिंग पब्लिक सर्व्हिसेस. सार्वजनिक सेवा देण्याची जबाबदारी असलेली अधिकारी. बिकॉज द डेझिग्नेटेड ऑफिसर इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्रांटिंग और रिजेक्टिंग द सर्व्हिस within the prescribed time as per section 2 of 4. Next, fifth, if a designated officer fail to provide service in time, the applicants may. जर डेझिग्नेटेड ऑफिसर वेळेत सेवा देण्यात अपयशी ठरला तर अर्जदार काय करू शकतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फाईल अ सिव्हिल सूट, सेकंड अप्रोच द लोकायुक्त, थर्ड फाईल फर्स्ट अपील अँड फोर्थ डायरेक्टली अप्रोच हायकोर्ट. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, फाईल फर्स्ट अपील. प्रथम अपील दाखल करणे. बिकॉज फेल्युअर अलाउ द अप्लिकंट टू फाईल द फर्स्ट अपील ॲज पर सेक्शन 6 of 1. नेक्स्ट, सिक्स, द फर्स्ट अपेलेट ऑथॉरिटी इज अपॉइंटेड बाय. प्रथम अपीलीय प्राधिकरणाची नियुक्ती कोण करतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट स्टेट गव्हर्नमेंट, हेड ऑफ डिपार्टमेंट, डेझिग्नेटेड ऑफिसर अँड कलेक्टर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, हेड ऑफ डिपार्टमेंट, विभाग प्रमुख. बिकॉज द हेड ऑफ डिपार्टमेंट अपॉइंट द फर्स्ट अपेलेट ऑथॉरिटी ॲज पर सेक्शन 5. नेक्स्ट, सेवन, द टाइम लिमिट फॉर फिलिंग अ फर्स्ट अपील इज. प्रथम अपील दाखल करण्याची कालमर्यादा किती आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 15 days, 30 days, 45 days, 60 days. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, 30 days, 30 दिवस. बिकॉज अ फर्स्ट अपील मस्ट बी फिल्ड विदिन 30 days फ्रॉम द ड्यू डेट और रिजेक्शन ॲज पर सेक्शन 6 of 2.
Next, 8. If dissatisfied within the first appeal decision, the applicant may file. प्रथम अपीलच्या निर्णयाने असमाधानी असल्यास अर्जदार काय करू शकतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिव्हिजन, रिव्ह्यू, सेकंड अपील अँड रिट पिटिशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सेकंड अपील, द्वितीय अपील, बिकॉज अ सेकंड अपील लाइज अगेन्स्ट the decision of the first appellate authority as per section 7 of 1. Next, 9th, the second appellate authority under the act is. अधिनियमानुसार द्वितीय अपीलीय प्राधिकरण कोण आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिस्ट्रिक्ट कलेक्टर, सेकंड डिव्हिजनल कमिशनर, थर्ड लोकायुक्त अँड फोर्थ महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस कमिशन. द करेक्ट आन्सर इज फोर्थ महाराष्ट्र राइट टू पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग, बिकॉज second appeal are decided by the Maharashtra Right to Public Service Commission as per section 7. Next, 10th, the Maharashtra Right to Public Service Commission consists of. महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची रचना कशी आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 1 चीफ कमिशनर ओनली, सेकंड 1 चीफ कमिशनर अँड 2 कमिशनर, third 1 chief commissioner and up to 6 commissioner, and fourth only part-time members. The correct answer है third 1 chief commissioner and up to 6 commissioner. एक मुख्य आयुक्त व जास्तीत जास्त 6 आयुक्त, because the commissioner comprise 1 chief commissioner and up to 6 commissioner as per section 8. Next 11, the commission is appointed by. ठीक है, आयोगाची नियुक्ती कोण करतो? तो बघा ऑप्शन आहे फर्स्ट गव्हर्नर, स्टेट गवर्नमेंट, चीफ मिनिस्टर, लेजिस्लेचर. तो करेक्ट आंसर है सेकंड स्टेट गवर्नमेंट, राज्य शासन, बिकॉज स्टेट गवर्नमेंट अपॉइंट द चीफ कमिश्नर एंड कमिश्नर्स एज पर सेक्शन 8 of 2. नेक्स्ट 12, द कमिशन मे इम्पोज अ पेनॉल्टी ऑन. आयोग दंड कोणावर ठोठावू शकतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अप्लिकंट, पब्लिक ऑथॉरिटी, designated officer and appellate authority. The correct answer is third designated officer, नामनिर्दिष्ट अधिकारी, because penalty is imposed on the designated officer for delay or failure as per section 9. Next 13, the maximum penalty imposed on designated officer is. designated officer ठोठावला जाणारा कमाल दंड किती आहे? तर बघा ऑप्शन आहे 2000, 5000, 25,000, 10,000. तर करेक्ट आन्सर येईल इथे जो लास्ट आहे 10 तो आहे 10,000. ठीक आहे, द मॅक्झिमम पेनॉल्टी इज 10,000 कॅल्क्युलेटेड ऑन डेली बेसिस ॲज पर सेक्शन 9 of 1. नेक्स्ट 14, पेनॉल्टी अमाउंट रिकॉर्ड फ्रॉम द डेझिग्नेटेड ऑफिसर इज क्रेडिटेड टू. डेझिग्नेटेड ऑफिसर कडून वसूल केलेली दंडाची रक्कम कुणाला दिली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टेट ट्रेझरी, म्युनिसिपल फंड, अप्लिकंट, पब्लिक ऑथॉरिटी. द करेक्ट आंसर है थर्ड अप्लिकंट मीन्स अर्जदार, बिकॉज द पेनॉल्टी अमाउंट इज पेड टू द अप्लिकंट एज कंपन्सेशन सेक्शन ऑफ 9(3). तसंच बघा डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 ची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट 15, द कमिशन मे ऑल्सो रिकमेंडेड. आयोग आणखी कोणती शिफारस करू शकतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सस्पेन्शन ऑफ अप्लिकंट, सेकंड क्रिमिनल प्रोसिक्युशन, थर्ड डिसिप्लिनरी ऍक्शन अगेन्स्ट ऑफिसर अँड फोर्थ कॅन्सलेशन ऑफ सर्व्हिस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डिसिप्लिनरी ऍक्शन अगेन्स्ट ऑफिसर, अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई, बिकॉज द कमिशन कॅन रिकमेंडेड डिसिप्लिनरी ऍक्शन अगेन्स्ट हिअरिंग ऑफिसर ऍज पर सेक्शन 10. नेक्स्ट 16, सर्व्हिसेस नॉट नोटिफाईड अंडर द ऍक्ट. अधिनियमानुसार अधिसूचित न केलेल्या सेवा. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट आर डीम इन्क्लुडेड, सेकंड कॅन नॉट बी क्लेम ॲज द राईट, थर्ड कॅन बी क्लेम आफ्टर अपील अँड फोर्थ आर इन्क्लुडेड ऑटोमॅटिकली. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड कॅन नॉट बी क्लेम ॲज अ राईट, हक्क म्हणून मागता येत नाही, बिकॉज ओनली नोटिफाईड सर्व्हिस आर एन्फोर्सेबल अंडर द ऍक्ट ॲज पर सेक्शन 3. नेक्स्ट 17, द ऍक्ट हॅज ओव्हररायडिंग इफेक्ट ओव्हर. या अधिनियमाला कोणावर प्राबल्य मीन्स ओव्हररायडिंग इफेक्ट आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट क्रिमिनल लॉ, म्युनिसिपल ऍक्ट, एनी इनकन्सिस्टंट लॉ और रूल्स अँड फोर्थ सेंट्रल लॉ. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड
एनी इनकन्सिस्टंट लॉ, विसंगत असलेले कोणतेही कायदे किंवा नियम, बिकॉज द ऍक्ट प्रिवेल्स ओव्हर द इनकन्सिस्टंट प्रोव्हिजन इन अदर लॉ ऍज पर सेक्शन 15. नेक्स्ट 18, नो सिव्हिल कोर्ट शॅल हॅव ज्युरिडिक्शन ओव्हर, कोणत्या बाबींवर दिवाणी न्यायालयाचा अधिकार नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिसिप्लिनरी मॅटर, सेकंड मॅटर डिसाइडेड अंडर द ऍक्ट, थर्ड क्रिमिनल प्रोसिडिंग्स, अँड फोर्थ सर्व्हिस रूल्स. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड मॅटर डिसाइडेड अंडर द ऍक्ट, या अधिनियमानुसार ठरलेल्या बाबी, बिकॉज सिव्हिल कोर्ट आर बेअर्ड फ्रॉम एंटरिंग मॅटर कवर्ड बाय द ऍक्ट ऍज पर सेक्शन 14. Next 19, protection for action taken in good faith is provided to, सद्भावनेने केलेल्या कृतीसाठी संरक्षण कोणाला दिले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अप्लिकंट, पब्लिक सर्वंट, appellate authorities only, and private contractor. The correct answer is second public servant, lokasevak, because public servant are protected for act done in good faith as per section 13. Next 20, annual report of the commission is submitted to, आयोगाचा वार्षिक अहवाल कुणाकडे सादर केला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट चीफ मिनिस्टर, गव्हर्नर, स्टेट लेजिस्लेचर अँड चीफ सेक्रेटरी. द करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टेट लेजिस्लेचर, राज्य विधिमंडळ, बिकॉज द रिपोर्ट इज लेड बिफोर द स्टेट लेजिस्लेचर ऍज पर सेक्शन 12. नेक्स्ट 21, द टाइम लिमिट फॉर डिस्पोजल ऑफ फर्स्ट अपील इज, प्रथम अपील निकाली काढण्यासाठीच कालमर्यादा किती आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 15 days, 30 days, 45 days, 60 days. The correct answer is third 45 days, 45 दिवस, because the first appellate authority must dispose of appellate within the 45 days as per section 6 of 5. Next 22, the commission while deciding a second appeal has power of, द्वितीय अपीलचा निर्णय घेताना आयोगाला कोणते अधिकार असतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सिव्हिल कोर्ट, हाई कोर्ट, रेव्हेन्यू कोर्ट, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सिव्हिल कोर्ट, दिवाणी न्यायालयाचे अधिकार, बिकॉज द कमिशन हॅज अ सिव्हिल कोर्ट लाईक पॉवर फॉर एन्क्वायरी ऍज पर सेक्शन 11. नेक्स्ट 23, द ऍक्ट वॉज इनॅक्टेड मेनली टू स्ट्रेथन, हा अधिनियम मुख्यतः कोणत्या गोष्टीस बळकटी देण्यासाठी करण्यात आला. तर बघा ऑप्शन आहे राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू इक्वेलिटी, गुड गव्हर्नन्स अँड अकाउंटेबिलिटी, अँड ज्युडिकल रिव्ह्यू. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड गुड गव्हर्नन्स अँड अकाउंटेबिलिटी, सुशासन आणि जबाबदारी, बिकॉज द ऍक्ट प्रमोट अकाउंटेबिलिटी अँड सिटीजन सेंट्रिक गव्हर्नन्स, दॅट इज प्रीमेबल अँड सेक्शन 3. नेक्स्ट 24, द कमिशन मे बी रिव्ह्यू इट्स ओन ऑर्डर, आयोग स्वतःच्या आदेशांचे पुनरावलोकन केव्हा करू शकतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑलवेज, नेवर, ओनली बाय कोर्ट डायरेक्शन, अँड फोर्थ ओनली इफ स्टेटस परमिट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ ओनली इफ स्टेटस परमिट, बिकॉज फक्त अधिनियम नियमांची परवानगी दिल्यास, बिकॉज रिव्ह्यू पॉवर एक्झिस्ट ओनली ॲज अ प्रोव्हाइडेड बाय द ऍक्ट अँड रूल्स ॲज पर सेक्शन 11. Next 25, the ultimate authority to notify service under the act is, या अधिनियमान्वये सेवा अधिसूचित करण्याचा अधिकार कोणाचा आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कमिशन, पब्लिक ऑथॉरिटी, स्टेट गव्हर्नमेंट, लेजिस्लेचर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टेट गव्हर्नमेंट, राज्य शासन, बिकॉज ओनली द स्टेट गव्हर्नमेंट हॅज द पॉवर टू नोटिफाय सर्व्हिस ऍज पर सेक्शन 3. ओके, तसंच बघा डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट, जनरल कंडिशन सर्व्हिस ऍक्ट, डिसिप्लिन अँड अपील रूल, सॉलिड वेट मॅनेजमेंट, महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट, ट्रीज ऍक्ट, राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, राईट टू पब्लिक इन्फॉर्मेशन ऍक्ट, अँड मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सगळ्याच PDF अवेलेबल आहेत. ज्यांना पण PDF हवी असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.